या दिवाळ्या गावामध्ये आपण बैरी देव जो दिवाळीमध्ये येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैरी देवाची आख्यातिका आहे, ते एक मंदिर सुरू केलेलं आहे. दुसरं वेताळेश्वर या गावाचं श्रद्धास्थान आहे. ते जे बायोलोक जे आहेत, जे काही दिवाळ्याचे काही कोळी समाज यांचा हा वेताळेश्वर मंदिर आहे. पूर्वी कॉलरा पटकी असे जो रोग आले त्यावेळी ही सगळे ग्रामस्थ या वेताळेश्वरच्या मंदिरात बसून प्रार्थना करायचे की लोकांना देवा जीवदान दे म्हणून. आणि या वेताळेश्वराची एक आख्यातिका या गावामध्ये, आणि ते मंदिर पूर्ण जमिनीत गेल्यामुळे आपण त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि आज भूमिपूजन सोहळा आज आपण हा करायला घेतलेला आहे. त्या गावाचे सगळे ग्रामस्थ, त्यांचे अध्यक्ष सेक्रेटरी, त्यांची मागणी होती की ताई आमच्याही देवाचं उद्धार करा. तर या गावामध्ये 2-2 मंदिरं होत आहेत. तसंच मच्छीमार महिलांनी त्यांच्या मच्छीमार याच्यामध्ये एकविरेचं छोटं मंदिर केलेलं आहे. इथे हनुमानाचं मोठं मंदिर आहे. अनेक मंदिरं या गावाला लाभलेलं आहे आणि हा समुद्र किनारा या गावाला लागल्यामुळे या ग्रामस्थांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेटी करून देऊ. आज त्यांचा उदरनिर्वाह मच्छीमारांचा आहे. तो मच्छीमार चांगला चालावा आणि त्यांना त्यांच्या संपत्तीत 2 पैशाची भर पडावी, त्यांना रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी आपण या गावाचा पूर्ण जोखालेखा बदललेला आहे. समोरच आता 10 कोटीची शाळा होत आहे. कॉम्प्युटर आणि लायब्ररीचं काम चालू आहे, पूर्ण व्हायला आलेलं आहे. तिथे आपण बँडवेल आणि हे सगळं फुटपाथ, शाळेचं कंपाऊंड, स्मशानभूमी, सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी, समाज मंदिर, व्यायामशाळा, मच्छी मार्केट, फिश मार्केट, सगळं आपण भाजी मार्केट तयार केलेलं आहे. आणि जवळजवळ आता 70-80 कोटीच्या वर आपले पैसे गेलेले आहेत आणि आपण हळूहळू दिवाळीपर्यंत ही सगळी कामं पूर्ण होतील आणि हे गाव पूर्ण आपण स्मार्ट विलेज म्हणून मोदीजींच्या हातात आपण आणि देवेंद्रजींच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आपण सोपूया. नवीन छत्र्या उगवल्या होत्या इलेक्शन मध्ये, कांदे, टमाटे, बटाटे छत्र्या वाटणार आहे आणि लोकांना पैशाचं आमिष दाखवणार आहे. अशा नवीन लोक निवडणुकीनंतर गायब झाले. आता या ग्रामस्थांना कळतं की शेवटी मंदाताई होती म्हणून आज ही कामं सुरू झाली. घनसोली आणि दिवा गावाची जेट्या आज 15 वर्ष झाली, तिथे साधी एक वीट पण अजून लागली नाही त्यांच्या एरियामध्ये. त्यामुळे आज लोकांना कळायला लागलं की मंदाताईने काम केलं आणि पुढेही ती करत राहिलेलं आहे. जरी मतदान कमी झालं तरी आज लोकांना कळलेलं की खरं कोण आणि खोटं कोण. आणि म्हणून काही लोकांनी आवाहन केलं की पैसे घेऊन मतदान करू नका, पैसे देणारे तात्पुरती उभे राहतात.